नमस्कार मित्रांनो, साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. शुभ विवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळणार आहे की आता इकडे रागिनी आणि आकाश रूममध्ये असतात. त्याच वेळेस रागिनी ही आकाशला आपल्या मांडीवरती प्रेमाने झोपवते आणि खूप काही गोड बोलण्याचा प्रयत्न करत असते. या आकाशला सुद्धा अजून रागिनीचा खरा चेहरा समजलेला नसतो, कारण आकाशचा आपल्या आईवर खूप विश्वास असतो. त्यानंतर आता इकडे रागिनी ह्या आकाशला बोलते की अरे, मी तुझ्यासाठी सर्व काही करू शकते, परंतु मी भूमीला पुन्हा ह्या घरात आणू शकत नाही आणि भूमी तुझ्यावर जे काही प्रेम करू शकते ते मी तुझ्यावर करू शकत नाही, असं पण आता ही रागिनी या आकाशला बोलते आणि आकाशच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवते. एक माणूस म्हणून मी तुला जपणं, तुझी काळजी घेणे एवढं तर करू शकते, असं पण आता इकडे ही रागिनी आपल्या या आकाशला बोलत असते. त्याच्या केसांमधून अगदी प्रेमाने हात फिरवत असते. त्यानंतर आता इकडे आकाश आपल्या मनाशी बोलतो की आई जर मला एवढं प्रेमाने सांगत असेल तरी पण पारितोष सर आणि भूमी जे काही एकमेकांशी वागतात ते माझ्या डोक्यातून का बरं निघत नाही, असं पण आता आकाश आपल्या मनाशी बोलतं. नंतर आता इकडे रागिनीही आपल्या मनाशी बोलते की अरे, तू जरी मला काही सांगितलं नाही तरी पण मला सर्व गोष्टी समजलेल्या आहेत, असं पण रागिनी आपल्या मनाशी बोलते. कारण रागिनीने भूमीचं आणि या पारितोषचं सत्य स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेलं असतं, त्यामुळे ही रागिनी आपल्या मनाशी बोलत असते. दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे पारितोष सर आणि भूमी दोघेही गाडीजवळ आलेले असतात, कारण भूमी ह्या पारितोष सरांना निरोप देण्यासाठी आलेली असते. तेव्हा पारितोष सर भूमीला सांगतात की त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे भूमी ही या पारितोष सरांना बोलते की सर, मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे की मला जास्त फेवर्स नको आहे तेच बाद झालं, असं पण भूमी या सरांना सांगते. सर बोलते की आपण त्या विषयावर नंतर बोलूया, तुम्ही अगोदर स्वतःची काळजी घ्या. त्यानंतर आता इकडे भूमी ही आपल्या मनाशी बोलते की सर, तुम्ही जे काही माझ्याशी वागता अगदी चुकीचं नाहीये, परंतु प्रत्येक गोष्ट ही प्रत्येकाच्या नजरेमध्ये सर्व काही सारखी दिसत नसते. कोणी काही वेगवेगळ्या नजरेने बघत असतं, असं पण ही भूमी आपल्या मनाशी बोलते. असं म्हणायचं आहे की ह्या गोष्टीमुळे आपल्या तिघांना म्हणजे आकाशला, तुम्हाला आणि मला तिघांनाही त्रास नको असं वागायचं आहे मला, असं पण ही भूमी आपल्या मनाशी बोलते. दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता नीलंबरी लगेच पूर्णिमाला कॉल करते आणि बोलते की अगं पूर्णिमा, तुला माहित आहे का, आज ते पारितोष सर जे आहेत ना, भूमी ज्या नवीन कंपनीमध्ये कामाला लागली, ते पारितोष सर आज भूमीला डायरेक्टली घरापर्यंत पोच करण्यासाठी आले आणि किती देखणं आहेस ग तो पारितोष सर, असं पण नीलंबरी या पूर्णिमाला बोलते. मला मिळतं की आता ही पूर्णिमा या नीलंबरीला बोलते की आई, तू मला अशा बातम्या देऊच नको आणि माझं डोकं खाऊच नको, असं पण ही पूर्णिमा जेव्हा या नीलंबरीला बोलते. त्यावेळेस आता नीलंबरी आणि ही पूर्णिमा फोनवर बोलत असतात. त्यावेळेस तिथे माधव काका येतात आणि माधव काका ह्या नीलंबरीचं सर्व काही बोलणं ऐकतात. त्यावेळेस आता इकडे माधव काका नीलंबरीला बोलतात की काय ग, कुणाची फोनवर बोलत होती. आता नीलंबरी खोटं बोलत असते, तर माधव काका बोलतात की अगं तू किती किती खोटं बोलशील, खोटं बोलायला सुद्धा माप असतं ग काहीतरी, असं पण आता माधव काका ह्या नीलंबरीला बोलतात. पुढे असं बघायला मिळतं की आता नीलंबरीवर हे माधव काका खूपच भडकतात. माधव काका या नीलंबरीला बोलतात की तू जर इथून पुढे काही वेडं वागली ना तर गाठ माझ्याशी आई, लक्षात ठेव, असं पण माधव काका या नीलंबरीला बोलतात. त्यावर नीलंबरी खूप घाबरते. पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ही भूमी ऑफिसमध्ये येते. तर आता भूमी ऑफिसमध्ये आल्यानंतर समोर एक जी मुलगी असते तिला गुड मॉर्निंग असं बोलते, परंतु त्या ज्या काही ऑफिसमध्ये बायका असतात, सोनाली पण असते, त्या कुणीच या भूमीला गुड मॉर्निंग बोलत नाही, रिप्लाय देत नाही. तर भूमी सर्वांना गुड मॉर्निंग असं बोलते. त्यानंतर भूमीला कळतं की काहीतरी नक्कीच प्रॉब्लेम झालाय. तर आता भूमी ही आपल्या मनाशी बोलते की माझ्या गुड मॉर्निंगचा तर कुणीच रिस्पेक्ट केला नाही, यांना काय झालं नेमकं, असं पण भूमी आपल्या मनाशी बोलते. त्यानंतर आता इकडे सोनाली लगेच बोलते की कंपनीचा मालक जर हिला सोडवायला जात असेल तर एक जादू म्हणायची की लक म्हणायचं, असं सोनाली या भूमीकडे बघत बोलते आणि हसत असते. समोर जे दोन मुलं असतात ते लगेच आपल्या मनाशी बोलतात की खरोखर बाई असणं खूप चांगलं असतं, शरीराला जरी काम नसलं तरी पण काही प्रिव्हिलेज मिळतं, असं पण ही मुलं आपल्या मनाशी बोलतात. तर पुढे असं बघायला मिळतं की आता ही दुसरी एक बाई तिथे उभी असते, ती ह्या मुलांना बोलते की अहो, मी पण एक बाईच आहे ना, मग मला कुठली काय प्रिव्हिलेज मिळते आणि कुठला काय फायदा मिळतो, असं पण आता इकडे ही बाई या भूमीकडे बघत बोलते. तर आता इकडे कंपनीमध्ये जे काही दोन मुलं काम करत असतात त्यातील एक मुलगा ह्या भूमीसमोर येतो आणि बोलतो की मला एक सांगा मॅडम, आम्ही कंपनीत आल्यापासून बघतो ते सर तुमच्या खूप पुढे पुढे करतात, हो काय अर्थ घ्यायचा आम्ही, असं पण जेव्हा हा एक मुलगा या भूमीला बोलतो त्यावेळेस आता सर्व स्टाफ तिथे आजूबाजूला गोळा झालेला असतो आणि सर्वजण या भूमीकडेच बघत राहतात.
त्यानंतर आता इकडे हा दुसरा मुलगा बोलतो की त्यासाठी रूप असावं लागतं. रूप जर असलं तर मोहिनी मंत्र येतात आणि माणसाला कॅप्चर करतात. असं पण आता हे सर्व काही कंपनीतील स्टाफ या भूमीवर खूप काही आरोप करत असतात. त्यानंतर आता सोनाली खूप हसते तर आपली भूमी रागानेच आतमध्ये निघून जाते. तेवढ्यामध्ये आकाश तिथे येतो. आकाश सर्वांवर खूप भडकतो. आकाश बोलतो की तुम्ही हे नेमकं काय बोलताय? आता सर्वजण आकाशकडे बघत राहतात. तुम्ही ह्या मुलीला नेमकं का बोलता? काय गरज आहे तुम्हाला ह्या मुलीला बोलायची? एखाद्या बाईला जर मदत मिळत आहे, तिला फॅसिलिटीज मिळतं आहे, तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? किंवा तुम्हाला ती बाई चुकीची वाटते असं का तुमच्या डोळ्याला दिसतं? असं पण आकाश सर्वांवर भडकत बोलतो. त्यानंतर आता हा आकाश या 2-3 ज्या बायका असतात त्यांच्या समोर जातो आणि बोलतो की अहो तुम्ही पण एक बायका आहेत. असं बायका-बायकांना कुठे त्रास देतात का? आणि तुमची जर एखादी बहीण असली आणि मी जर तिला असा त्रास दिला तर तुमच्या मनाला काय वाटेल हो? असं पण आता इकडे हा आकाश सर्वांसमोर बोलतो. आता दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता भूमी ही डायरेक्ट पारितोष सरांच्या केबिनमध्ये येते. मध्ये भूमीच्या डोळ्यामधून पाण्याच्या धारा वाहत असतात. हे पारितोष सर बघतात. आता पारितोष सर लगेच उठून उभे राहतात आणि भूमीला विचारतात की तुमचा चेहरा असा का झाला? तुमच्या डोळ्यातून पाणी का वाहतंय? काही प्रॉब्लेम आहे का? असे सर ह्या भूमीला विचारतात. त्यानंतर सर भूमीला पिण्यासाठी पाणी देतात आणि बोलतात की पाणी घ्या आणि असं रिॲक्ट होऊ नका. नेमकं काय झालं मला सांगा. आता भूमी ही सरांना सांगू लागते की सर सॉरी मी इकडे जॉब नाही करू शकत. असं पण भूमी या सरांना पारितोष सरांना समोर बोलते. तर आता सर बोलतात की नेमकं असं काय झालं की तुम्ही हा चालू जॉब सोडताय? त्याचं कारण काय मला सांगा. असं पण पारितोष सर भूमीला बोलतात. त्यानंतर आता आकाश या जे काही ऑफिसमधील बाकीचे सहकारी असतात त्यांच्यावर खूपच भडकलेला असतो आणि आकाश त्यांना बोलतो की तुम्ही सर्वजण एकत्र काम करता आणि तुम्ही त्या मुलीला कशासाठी वाईट आरोप करताय तिच्यावर? हे पटतं का तुम्हाला? असं आकाश या सहकाऱ्यांना बोलतो. इकडे हा सहकारी आकाशला सांगतो की मला सांगा काल जी कर्मचारी लेडीज बाई इथे ऑफिसमध्ये आलेली असताना तिला जर ज्या सुविधा मिळतात त्या जर आम्हाला कधीच मिळत नाही तर आमचे नेमकं चुकतंय कुठे ते आम्हाला दाखवून द्या ना. असं पण आता हे सहकारी या आकाशला बोलतात. इकडे ही भूमीची एक मैत्रीण बोलते की अहो तुम्हाला जर एवढं त्या भूमीबद्दल माहीत आहे तर तुम्ही भूमीला ओळखता का? असं जेव्हा ही एक लेडीज ह्या आपल्या आकाशला बोलते त्यावेळेस आता आकाशला भूमीचं सर्व काही बोलणं आठवतं. कारण ह्या भूमीने आकाशला सांगितलेलं असतं की मी ह्या कंपनीमध्ये काम करते की हे कुणालाच कळता कामा नये. कारण मी तुमची बायको आहे हे पण कळता कामा नये आणि आपण दोघे नवरा बायको आहेत. वरून मी आपली कंपनी सोडून मी इथे का काम करते हा प्रश्नसुद्धा नको त्यांना पडायला. म्हणून तुम्ही प्लीज ह्या गोष्टी कुणाला सांगू नका. असं भूमीचं बोलणं आता या आकाशला आठवतं. त्यानंतर आता इकडे हा जो काही सहकारी असतो तो आकाशला बोलतो की तुम्ही एवढं त्या भूमीची बाजू का घेतात याचं आम्हाला कारण पाहिजे म्हणजे पाहिजे. आणि त्याच वेळेस आता पारितोष सर भूमीचा हात धरून सर्वांसमोर येतात आणि बोलतात की थांबा मीच सांगतो तुम्हाला काय कारण आहे ते. त्याच वेळेस आता इकडे ह्या पारितोष सरांनी भूमीचा हात घट्ट पकडला असल्यामुळे आकाश त्या भूमीच्या आणि या पारितोष सरांच्या हाताकडेच बघत राहतो. त्यानंतर भूमीला सुद्धा आकाशला बघून खूप मोठा धक्का बसलेला असतो. आता हा पारितोष सर खूपच भडकलेला असतो. सर्व सहकारी ह्या पारितोष सरांकडेच बघत राहतात. पारितोष सर सर्वांसमोर बोलतात की नेमकं तुमचा काय प्रॉब्लेम आहे? तुमचे जेवढे काही प्रॉब्लेम्स आहेत ते मला सांगत चला ना. भूमीला कशाला तुम्ही काही बोलताय? आणि त्यांना जे काही मी फेवर्स दिलेले आहे ते मी माझ्या मनाने दिलेले आहे. त्यामुळे तुम्हाला त्यांना काही बोलण्याचा संबंध नाहीये. तुम्हाला माहित आहे का मिसेस भूमी ह्या 2 जीवांच्या आहेत. त्यांच्या पोटांमध्ये एक बाळ वाढतंय. हे कसं तुमच्या लक्षात येत नाहीये? जरी ह्या गोष्टी किती नॉर्मल दिसत असल्या ना तरी ह्या गोष्टी एवढ्या सोप्या नसतात. असं पण आता इकडे हे पारितोष सर सर्वांसमोर बोलत असतात. तर भूमी व आकाश पारितोष सरांकडे बघत राहतात. इकडे पारितोष सर या बायकांना बोलतात की तुम्हाला सुद्धा तुमच्या प्रेग्नेंट काळामध्ये असा बॉस मिळाला असता तर तुम्हाला सुद्धा अशा सुविधा मिळाल्याच असत्या ना. असं पण आता इकडे हे पारितोष सर सर्व बायकांना बोलतात. पारितोष सर बोलतात की ज्या बाळाच्या बापाला आणि बाळाच्या आईला विचारा की त्यांनी जर ह्या डिलिव्हरीमध्ये आईला किंवा बापाला गमावलं असेल तर. असं पण आता हे पारितोष सर सर्वांसमोर बोलत असतात. आता सर्वजण या पारितोष सरांना सॉरी सर, सॉरी भूमी, सॉरी मॅडम असं स्टाफ आता सर्वांसमोर या भूमीला आणि पारितोष सरांना बोलतात. तर भूमी सरांकडे बघते. सर तेथून निघून जातात. इकडे आकाश सुद्धा समोर असतो. सर्व सहकारी सुद्धा आपापल्या जागेवरती निघून जातात. इकडे आकाश भूमीकडे बघत राहतो. भूमी सुद्धा तेथून जाते. त्यानंतर मित्रांनो पुढे असं बघायला मिळतं की आता ही मनू जेव्हा ह्या आकाशला पाणी देत असते त्यावेळेस आता ही मनू जे काही देवाला नारळाचं तोरण बांधायचं असतं ते खाली पडतं. तर इकडे ही मनू आता ते तोरण पडल्यामुळे खूप घाबरते आणि ही रागिनी या मनूवर खूप भडकते आणि बोलते की अगं तुला काही समजतंस का? ते देवाचं तोरण तू खाली पाडलं. आता काहीतरी नक्कीच अघटित चमत्कार होणार आहे आणि काहीतरी अघटित संकट येणार आहे. असं पण आता इकडे रागिनी ही
या मनूला बोलते. दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता हा आकाश खूप टेन्शन घेत असतो. इकडे आता ही भूमी गाडीमधून बसून चाललेली असते, परंतु भूमीला आता 2 गुंडांनी किडनॅप केलेलं असतं. कारण भूमीला प्रशांतला भेटायचं असं सांगून या गाडीमध्ये चालवलेलं असतं. तर भूमी त्या गुंडांना बोलते की तुम्ही मला इकडे कुठे चालवलं, परंतु ते गुंड काही ऐकायला तयार नसतात आणि त्या दोघांनी पण आता त्या गुंडांनी ह्या भूमीच्या डोक्याला बंदूक लावलेली असते. तर मित्रांनो, आता नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद.